नमस्कार मित्रांनो, सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण नटराज फ्रेंड सर्कल आयोजित सत्यनारायण महापूजा साजरी करत आहोत। तर यासाठी आपण कागदाच्या लगद्याचं डेकोरेशन केलेलं आहे व आपण ते आता बघायला जाणार आहोत। आणि हे सर्व माझे मित्र आहेत। नमस्कार। हा ऋषी आहे, हा चैतन्य आणि हा रोहन। तुम्ही पाहू शकता हा आपला एंट्री गेट आहे। नटराज फ्रेंड सर्कल लिहिलेला आहे आपण या गेटवरती आणि हा पूर्ण कागदाच्या लगद्याचा बनवलेला आहे आणि इथे आपण साईबाबांची मूर्ती ठेवलेली आहे। आणि आता आपण गेट मधून आत आलेलो आहे आणि या साईडला आपण शिर्डी बनवलेली आहे। इथे द्वारकामाई, आपण जुन्यातली शिर्डी बनवली आहे, द्वारकामाई बोलू शकता आपण। इथे बघू शकता आपण वडाचं मोठं असं झाड आहे आणि त्या खाली दत्तांची मूर्ती आहे। बघू शकता गाई आणि या साईडला पूजा चालू आहे। इथे आपण विहीर बनवलेली आहे, विहीर, जुन्यातली विहीर। या साईडला आपण तुळशी उभी केलेली आहे, तुळशीचं। आणि इथे आपण बघू शकता साईबाबांची मूर्ती आहे आणि त्यांच्या मागेच द्वारकामाई। तुम्ही जुन्यातली द्वारकामाई बघितली असेल पिक्चरमध्ये वगैरे, तर ही तशीच आहे द्वारकामाई। आता आपण पुढे जाणार आहोत। आता आपण शिर्डीमधून बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत स्वामी समर्थांच्या मठाकडे। स्वामी समर्थ मठ परळ हे आपण इथे बनवलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला पुढे जाता जाता एक गणपती दिसतं। अप्रतिम अशी मूर्ती आहे ही, खूप सुंदर बघू शकता तुम्ही। खूप गोंडस आणि नाजूक अशी मूर्ती आहे। आणि आता आपण जाणार आहोत स्वामी समर्थांच्या मठाकडे। आता आपण मठाकडे आलेलो आहे, तुम्ही बघू शकता। स्वामी समर्थांचं परळचं मठ आपण बनवलेलं आहे आणि इथे आपल्या नटराजची मूर्ती बनवलेली आहे। आता आपण आज जात आहोत मठामध्ये। ही स्वामी समर्थांची अप्रतिम अशी मूर्ती, त्याला बसत नव्हता तो फेटा, मग एवढं थांब मी आणतो, एकाने दोन्ही गोष्टी आणतो। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे व आपण कागदाच्या लगद्याने बनवलेली पूर्ण असं मठ बनवलेलं आहे। आहे तर ते अगदी अप्रतिम असं मंदिर आहे। तर बघू शकता आपण। जर तुम्ही आमच्या नटराज फ्रेंड सर्कलचं डेकोरेशन बघितलेलं असेल यावेळेसच्या सत्यनारायण महापूजेचं, तर आपण इथे स्वामी समर्थांचं परळचं मठ आपण इथे साकारलेलं होतं। इथे पूर्णपणे कागदाच्या लगद्याचं आपण डेकोरेशन केलेलं होतं। तर याचं पूर्ण क्रेडिट आपण प्रथमेश पाटील, हा माझा मित्र आहे, याला देऊ शकतो, कारण याच्या डोक्यात ही संकल्पना आलेली होती। तर आपण त्याला बघू इच्छित आहे, मलाही माहिती आहे। तर आपण त्याला बोलूया। प्रथमेश, हा माझा मित्र प्रथमेश, ह्याच्या डोक्यात ही पहिल्यांदा संकल्पना आलेली की आपण आपल्याच एरियातलं फेमस असं परळचं स्वामी समर्थांचं मठ बनवूया, म्हणून आपण हे बनवलेलं आहे। आणि ह्याची खूप मेहनत आहे आणि सगळ्या पोरांचीच खूप मेहनत आहे। तर ह्यालाही थँक्यू। आणि तुम्ही माझ्या मित्राला भेटू शकता, संकेत, अजून एक आहे संकेत, थँक्यू। असं सपोर्ट करा। हा माझा मित्र आहे, ह्यांनी सगळ्यांनी आपल्या पोरांनी डेकोरेशनसाठी खूप मदत केली। सौरभ साळुंके, सगळेच, पवन जाधव, ऋषी, सुजित पालेकर, प्रसाद आरगुडे, अमोक पाटणकर, अनिकेत गज्जा, स्मित दळवी, साहिल शिंदे, असे बरेच आपले मित्र आहेत ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे। खूप डेकोरेशनसाठी आपल्याला मदत झाली। बघितलेलं असेल, आपलं डेकोरेशन बघितलेलं असेल पूर्ण, तर आपण त्यासाठी खूप मेहनत केलेली होती, खूप पोरांची मेहनत होती त्यामध्ये।
स्वामी समर्थांचा परळचा मठ बनवण्यामध्ये. अप्रतिम असं मठ बनवलेलं आहे, तुम्ही बघितलं असाल. स्वामी समर्थांची मूर्ती बघितलेली असाल. खूप अप्रतिम अशी होती आणि डेकोरेशन खूप चांगलं होतं. तर यासाठी आपल्या सगळ्या मित्रांची खूप मेहनत आहे. यासाठी 1 महिना प्रत्येक पोरगा कामावर व कॉलेजला जाऊन डेकोरेशनचं काम करायला येत होतं. यासाठी खूप मेहनत आहे. तर तुम्हाला मी त्यांचे चेहरे दाखवू इच्छितो. तर बघू शकता तुम्ही, हे सगळे माझे मित्र आहेत ज्यांनी डेकोरेशनला खूप मदत केलेली आहे. तर ही होती आपल्या नटराज फ्रेंड सर्कलची यावर्षीची पूजा. तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल व आमचं डेकोरेशन जर आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलला भेट द्या.